नमस्कार श्रोते मंडळी, संतांची संगती या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आपण एकनाथी भागवत वाचत आहोत. एकनाथी भागवताचा आपला दुसरा अध्याय चालू आहे आणि हा दुसऱ्या अध्यायाचा हा चौथा भाग आहे. चला तर मग वाचनाला सुरुवात करूया. आमच्या वाचनाला सुरुवात करण्याआधी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये श्री संत एकनाथ महाराज लिहून पाठवा. चला तर मग वाचनाला सुरुवात करूया. मने करावे हरीचे ध्यान, श्रवणे करावे कीर्ती श्रवण, जिव्हेने करावे नामस्मरण, हरी कीर्तन अहर्निशी, करी करावे हरिपूजन, शरणी देवालय गमन, घ्राणी तुलसी आमोदन ग्रहण, जी हरिचरण पूजिले, नित्य निर्माल्ये मिरवे शिरी, चरणतीर्थे अभ्यंतरी, हरिप्रसाद ज्याचे उदरी, त्या देखोनी दुरी भवभय पळे, वाढतेनी सद्भावे जान, चढतेनी प्रेमे पूर्ण, अखंड जासी श्रीकृष्ण भजन, त्यासी भवबंधन आसेना, सकळ भया माझी थोर, भवभय अति दुर्धर, तेही हरिभक्ती समोर, बापुडे किकर केवी राहे, करिता रामकृष्ण स्मरण, उठोनी पळे जन्ममरण, तेथे भवभयाचे तोंड कोण, धैर्यपण धरावया, जेथे हरिचरण भजन प्रीती, तेथे भवभयाची निवृत्ती, परम निर्भय भगवत भक्ती, आमुच्या मती निज निश्चयो, कृत निश्चयो आमुचा जान, तेथे साक्षी वेदशास्त्र पुराण, सर्वात्मा भगवत भजन, निर्भय स्थान सर्वांसी, असो वेदशास्त्र पुराण, स्वमुखे बोलिला श्रीकृष्ण, मी सर्वथा भक्ती अधीन, भक्तिप्रधान भगवद्वाक्य, उभवनीया चारी बाह्य, निजात्मा प्राप्तीच्या उपाया, भक्त्याहमे कया ग्राह्य, बोलिला लवलाह्य श्रीकृष्ण, न करिता वेदशास्त्रयुक्तती, ऐशिया ज्ञाना निज आत्मप्राप्ती, सुगम जोडे ब्रह्मस्थिती, या लागे हरिभक्ती प्रकाशिली देवे, न करिता वेदशास्त्र पठन, जड मूढ मनाला तरले कोण, उन्मत्त गजेंद्र उद्धरण, गर्भसंरक्षण परीक्षितीचे, अंबरीश गर्भनिवारण, करावया भक्तीच कारण, अहम भक्तपराधीन, स्वमुखे नारायण बोलिला, वनचर वानर नेनोके किती, उद्धरले भगवत भक्ती, आस्वले तरावया निशिती, विवरी जामवंती भक्तिस्तवरिली, जानपा अविवेकी केवळ, गवळी गोंधने गोपाळ, तेही उद्धरिले सकळ, श्रीकृष्ण सखे प्रबळ अनन्य प्रीती, शास्त्रविरुद्ध अविवेक स्थिती, जार भावे श्रीकृष्ण प्रीती, गोपी उद्धरिल्याने नो किती, अनन्य भक्ती सख्यास्त्वे, न करिता नाना युक्तती, सुगमोपाय ब्रह्मप्राप्ती, आबळे तरावया निश्चिती, भगवते निज भक्ती प्रगट केली, ते हे राया भागवत जान, मुख्यत्वे भक्तिप्रदान, भावे करिता भगवत भजन, अज्ञान जन उद्धरती, हे भगवत नव्हे अज्ञाना लागी निज पवे, भवाब्दी तरावया भजना भावे, महानाव देवे निर्माण केली, भागवताचे महानावे, जी रिघाले भजन भावे, त्याची भवभयाचे हेलावे, भजन स्वभावे न लागती, स्त्रीशूद्रादी आघवे, घालुनी आये नावे,
एकेच खेपे स्वये न्यावे, भजना भावे परतीरा, जे आवलिता जे आवलिता भावबळे, तोडी कर्म क्रूर जळे, स्वबोध चेनी पाणी ढाळे, काढिते कवेळे निजात्मतीरा, वैराग्याचे निज नावाडे, आढळ बसले सहूकडे, विषयाचे आदळ रोकडे, चुकवूनी धडपुडे काढिती कांठा, संचित क्रियामानाच्या लाटा, मोडोनी लाविली नीट वाटा, वेचूनी प्रारब्धाचा साठा, निजात्मतटा काढिती, तेथ गुरुवचन साचुकारे, सांभाळीत उने पुरे, भूतदयेचे दोरे, निज निर्धारे ओढिती, तव एकाएकी एकसरी, काढिली परमात्मतिरी, तव प्रत्यावृत्ती एरझारी, आत्मसाक्षात्कारी कुंडली, एथ धरिला पुरे भाव, ते बुडणेची होय वाओ, मग टाकाओ जो ठाओ, तो स्वयंमेव आपण होय, एथ पवन याविन तरणे, प्रयासे विन प्राप्ती घेणे, सुखोपाय ब्रह्म पावने, या लागी नारायणे प्रकाशिली भक्ती, भगवत धर्माची स्थिती, बाळी भोळी भवाब्दी तरती, सुखोपाय ब्रह्मप्राप्ती, तेची श्लोकार्थी विशद सांगे, जो श्रुती स्मृती नेनता, भावे भजे भगवत पंथा, त्यासी विधी निषेध बाधकता, स्वप्नी ही सर्वथा प्रमादून घडे, सद्भावेसी सप्रेम, आचारिता भागवत धर्म, बांधू न शके कर्म, भावे पुरुषोत्तम संतुष्ट सदा, श्रुती स्मृती हे दोन्ही डोळे, येणे विन जे आंधळे, तेही हरिभजनी धावता भावबळे, पडेना आड खुळे सप्रेम योगे, प्रेमे विन श्रुती स्मृती ज्ञान, प्रेमे विन ध्यान पूजन, प्रेमे विन श्रवण कीर्तन, वृथा जान रूपनाथा, माता देखोनी प्रेम भावे, बालक डोळे झाकुनी धावे, ते धावे सवे झेपावे, अति सद्भावे निज माता, तैसा सप्रेम जो भजे भक्त, त्या भजना सवे भगवंतु भुलला चाले, स्वानंद युक्तो स्वये सांभाळी तू पदोपदी, ऐशे आचरिता भगवत धर्म, बांधू न शके कर्मासी ज्याची आज्ञा नेम, तो पुरुषोत्तम भजना माझी, ऐसा भगवत धर्मे गोविंदो, तुष्टला चाले स्वानंद कंदू, तेथे केवी रिघे विधी निषेधू, भक्ता प्रमादूक दान बांधी, जेविका स्वामीची या बाळा, अवरोधून करवे द्वारपाळा, तेवी भागवत धर्म भजन शिळा, कर्मागळा बांधू न शके, ज्याची भगवत भक्तजनी विश्वासू, विधी निषेधू त्याचा दासू, देखोनी निज भजन विलासू, स्वय जगन्निवासू सुखावे, भागवत धर्मे राही कर्म, तव तव सुखावे पुरुषोत्तम, सप्रेम भक्त बांधी कर्म, हा वृथा भ्रम भ्रांतासी, कर्म करू पावे प्रमादू, तव प्रमादी प्रगटे गोविंदो, या लागे विधी निषेधू, न शकती बांधू हरिभक्ता, आजा गिळा कर्म बांध, यमपाशी बांधिता सुबंध, तेथे प्रगटोनी गोविंद, केला अतिशुद्ध नाम मात्रे, स्वधर्म कर्म हेच दोन्ही, निज सत्ता भोई करुणी, जो पहुडे भजन सुखासनी, येतो पडे ते दंडनी, स्वधर्म कर्मा भजन प्रताप सत्ता लक्षणे, स्वधर्म कर्मा ऐसे दंडने,
वर्णाश्रमाचा ठाऊ पुसणे, होळी करणे कर्माची. एव भगवत धर्मे जे सेवक, स्वधर्म कर्म त्यांचे रंक. ते राहू न शके त्या सन्मुख, मा केवी बाधक हो शकेल. कैसे कैसे भागवत धर्म, केवी भगवंती अर्पे कर्म. अतिगुह्य उत्तमोत्तम, निज भजन वर्म एक राया. हेतुक अथवा अहेतुक, वैदिक लौकिक स्वाभाविक. भगवंती अर्पे सकळिक, या नाव देह भागवत धर्म. उदकी तरंग अतिचपळ, जिकडे जाय तिकडे जळ. तैसे भक्ताची कर्म सकळ, अर्पे तत्काळ भगवंती. ते श्लोकीचे व्याख्यान, पाहिले मानसिक अर्पण. पाठी इंद्रिये बुद्धी अभिमान, कायिक जाण श्लोकान्वये. भागवत धर्माची निजस्थिती, मन बुद्धी चित्त अहंकृती. आदि करोनी इंद्रियावृत्ती, भगवंती अर्पिती. ते ऐक बांधू नये शके स्वधर्म कर्म. ऐकराया त्यांचे वर्म, मनी प्रगटला पुरुषोत्तम. अतिनिस्सीम निजबोधे, म्हणून संकल्प विकल्प. अवघे जाहले भगवत द्रुप. या लागी भक्त नित्य निष्पाप, सत्य संकल्प हरिदास. जेवी बुद्धिबळाचा खेळ, राजा प्रधान गजदळ. अवघे काष्टाची केवळ, तेवी संकल्प सकळ भगवत द्रुप. जो जो संकल्प कामी कामू, तो होय आत्मरामू. तेथ भजनाचा संभ्रमो, अति निसीमो स्वये वाढे. जागृती सुषुप्ती स्वप्न, तीही अवस्था होय भजन. तेथ खंड अनुसंधान, निजबोधे पूर्ण ठसावले अंगी. मना होता समाधान, समाधाने अधिक भजन. पूर्ण बाणले अनुसंधान, ध्येय ध्याता ध्यान समरसे भजे. तुर्या साक्षी उन्मत्ती, याही लाविल्या भगवत भक्तजनी. जवळवरी अवस्थापनी, आपणी मुकल्या नाही. ऐसा भावने विन उपजे भाव, तो तत्काळ होय देव. मग अर्पणाचा नवलाहो, न अर्पिता पाहो स्वयं होय. स्वरूपे मिथ्या केले स्वप्न, जागृती सोडून काढिले ज्ञान. निवडोनी सुषुप्ती सुख समाधान, तीही ते पूर्ण एकत्र केले. ती स्वरूपी सगळे मन, सोयेची करी निजात्म अर्पण. तेथीचे सुख समाधान, भक्त सज्ञान जाणती सोय. या परी मानसिक जाण, सहज स्वरूपी होय अर्पण. आता इंद्रियाचे समर्पण, होय ते लक्षण एकराया. दीपू लावी जे गृहाभितरी, तोची प्रकाशे गवाक्षरद्वारी. तेवी मनी प्रगटला श्रीहरी, तोची इंद्रियांतरी भजनानंदू. तेची इंद्रिया व्यापार, सांगीजती सविस्तर. स्वाभाविक इंद्रिय व्यवहार, भजन तत्पर परब्रह्मी. जवळ दृष्टी देखे दृष्ट्या ते, तव देखोनी दिसे तेथे. यापरी दृश्य दर्शनाते, अर्पी भजन सत्ते दृष्टीचा विषयो. दृष्टद्रष्टा आणि दृष्टी, देखता तिन्ही एकवटी. सहजे ब्रह्मार्पण ते दृष्टी, भक्त जगजेठी यापरी अर्पी. दृश्य प्रकाशी दृश्यपणे, तेची दृष्टी माझी होय देखणे. ऐसेनी अभिन्नपणे, दर्शनार्पणे भजती भक्त. हे एकपणी तीनही भाग, तिन्ही माझी एक अंग. ऐसे जे देखणे सांग, त्याची अर्पणे सांड सहजे अर्पी. नाना पदार्थ प्रांजळे, नीच नवे देखती डोळे.
परी अर्पणाचे सोहळे निजात्मेळे अर्पिती सोये. या परी दृष्टीचे दर्शन भक्त करीती ब्रह्मार्पण. आता श्रवणाचे अर्पण अर्पिते लक्षण एकराया. जो बोला ते बोलविता तोची श्रवणी झाला श्रोता. तोची अर्थ व बोधू जाणता तेथे ब्रह्मार्पणता सहजेची. शब्द शब्दत्वे जवळ उठी तव शब्दविता प्रगटे पाठीपोटी. तिने अकृत्रिम भजन उठी ब्रह्मार्पणा मिठी श्रवणी पडे. शब्द बोला सवे अर्थवाडी तव शब्दविता घे शब्दार्थ गोडी. तिने हरिभजनी आवडी सोये उठी गाढी श्रवणार्पणसी. शब्द जव कानी पडे तव शब्दार्थी भजन वाढे. बोलवी त्यांच्या अंगाघडे अर्पण उघडे करितांची. बोलासी जो बोलविता त्यासी दृढ केली एकात्मता. ते भजन चढे श्रवणाच्या हाता ब्रह्मार्पणता निजयोगे. सद्गुरु वचन पडता कानी मनाचे बनपण विरे मनी. तिची श्रवण ब्रह्मार्पणी भगवत भक्तजनी सार्थकता. श्रवणेची या परिश्रवण करिता उठिले ब्रह्मार्पण. हेतुरहित भगवत भजन स्वभावे जाण स्वये होत. भजने तुष्टला जगन्निवास होय वासाचा निजवास. मग घ्राणद्वार परेश भोगी सुवास ब्रह्मार्पणेसी. जो सुमनपण जोडी तो घ्राणाचे निघ्राण होय आवडी. मग नाना सुवास परवडी ब्रह्मार्पणा प्रोढी निज भोग अर्पी. वासाचा अवकाश होय आपण घ्राणे ग्राहकपणे जाण. तो भोगूची सोय संपूर्ण कृष्णार्पण सहज होतू. रसना रस सेवू जाये तव रस स्वादू देवची होय. मग रसने माझी येऊन राहे ब्रह्मार्पण पाहे रस भोग वृत्ती. जे जे रसना सेवी गोडी ते ते हरिरूपे धड पुडी. स्वादा येऊन रोकडी ब्रह्मार्पण परवडी निज भोग अर्पी. रसना रस स्वादू त्रिविध भेदे निज अभेदू. रससेवनी परमानंदू स्वानंद कंदू कोसंडे. कटुमधुर नाना रसना सेवी सावकाश. परितो अवघा ब्रह्मरस स्वादी सुरस परमानंदू. या परी रसी रसना भोगे रतली कृष्णार्पणा. आता स्पर्श विषय रचना अर्पे ब्रह्मार्पणा ते एकराया. स्पर्श घेई जे निज देही तव देहीच प्रगटे विदेही. मग स्पर्शी जे जे काही तो भोगू पाही ब्रह्मार्पणे उठी. स्पर्शे जे स्पर्शी जे तव स्पर्शावया नाडरे दुजे. तिने एकपणाचे निव्याजे कृष्णार्पण ओजे. भजन प्रगटे तेथ जो जो घेई जे पदार्थो तो पदार्थो होय समर्थो. तेनेची भजने परमार्थो निज स्वार्थो निज भक्ता. द्यावया काही देवा जाये तव देता भजन कैसे होय. देते घेते दान स्वये देवोनी होय निजांगे. जेवते चालवे पाये तो मार्गू देवोनी होय. मग पाऊली पाहे निज भक्त होणे ब्रह्मार्पणेशी. चरण निजगती तोची निजांगी क्षितिजी क्षिती. चालता तैश्या युक्ती सहज ब्रह्मस्थिती निज कर्मे अर्पी. बोलवी वंदनी भेटी बोलणे लाजे त्याची दृष्टी. ते लाज गिळून बोलणे उठी निज भजन पृष्टी.
ब्रह्मार्पणेसी शब्द मावळे निशब्दची बोली जे शब्दी तोची अर्पणाचा विधी जाण त्रिशुद्धी समर्पितेश निशी बोलू बोलविता बोलांतू तो बोलू अर्पणेसीच येतू ऐसा शब्देची भजनार्थू प्रगटे परमार्थू ब्रह्मार्पणेसी ऐसा मने कर्मे वचने जो दृढावला भगवत भजने तेची भजन अभिमाने निज निर्वाणे दृढ धरी तरंग समुद्रा आवतवता म्हणे मनो माझे निवेगु तत्वता जगाते निवविता जीवविता तुषा हरिता चातकाची माझे नि स्वये पिकती माझे नि सरिता उसळती मागुती मज माझी मिळती समरस सती सिंधुत्वे तेवी मुळीचे पूर्णपण पाओनी भजे अभिमान त्याचे भजनाचे लक्षण सावधान उधारी म्हणे मी सकल लोका करता कर्म करोनी अकर्ता मी सर्व भोग भोगता नित्य भोगता की एकू सकळ लोकी माझी सत्ता सकळी सकळांचा नियंता सकळा सकळत्वे मी प्रकाशिता होय मी शास्ता सकळींकांचा सकळा भूती मी एकू मीची व्यापकू जानिता जनयिता जनकू न होनी अनेकू जगद्रूप मी